मोर नाही आहे लांडोर मोरचे पंख असतात त्यांचे पंख. मॉर्निंग्स आर ब्युटिफुल आहे की नाही. चला चल. काढ. जेवतोस ना पहिला. एवढ्या ट्रॅफिक आणि याच्यात ना आता आम्ही फायनली घरी आलो. आता अनघा गेली आहे मीटिंगला. ती यायची वाट बघणार आणि मग माझं काम चालू करणार. त्यावर मुलांना जेवण वगैरे. तर व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला इथं. ही स्कीम आहे ना, हे मला फार आवडते. कुमार प्रॉस्पेरा म्हणून आहे. जवळपास बहुतेक ती 28 मजली आहे. छान आहे. त्याचे अजून चालू आहेत कन्स्ट्रक्शन. ते मला आवडते खूप. कुमार प्रॉस्पेरा. आणि इथून छान दिसते ते. क्लोज लुक. उतर छोटू, उतर उतर बाण. आयान गेलाय बाहेर आद्याशी खेळायला. आद्या म्हणजे आमचे मित्र आहेत, त्यांची मुलगी. ती पण आली आहे. हां. जेवण वगैरे झालंय. तर थोडं व्ह्यू दाखवतो. हा व्ह्यू मला खूप आवडतो. एकदम ब्राईट, मस्त वाटते. ॲक्च्युली मला पुण्यात यायला अजिबात आवडत नाही. अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही. म्हणजे सगळ्यात मोस्ट महिन्यातली हेटेड गोष्ट आहे ती माझ्या. कारण इथं जसं पुण्यात एंटर केलं ना, फक्त ट्रॅफिक, दंगा. आता इथं राहिलोय मी ऑलरेडी एकदा पूर्वी. तर किती 25 मजली काहीतरी बिल्डिंग आहे ती. पण मी खात्रीनं सांगतो की शेजारच्याला माहीत पण नसेल की समोर कोण राहतो. इतकी बेकार अवस्था. आपल्या गावात मिरजेत किंवा मी जिथं राहतो तिथं आम्ही 11 वाजेपर्यंत तर दरवाजे उघडे ठेवतो आणि मग रात्री झोपताना बंद करतो. गल्लीतनं खाली उतरलं म्हणजे घरातनं उतरलं की गल्लीत पहिला अर्धा तास जातोय आमचा कोणाशी बोलण्यात वगैरे. इथं तसं नाही आहे. इथं म्हणूनच मला ती इथली वाईब एवढी आवडत नाही. आणि एकतर खूप खूप ट्रॅफिक म्हणजे इतकं ट्रॅफिक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, मी आत्ता आहे अमनोरामध्ये. तर अमनोराचं म्हणजे मगरपट्ट्यातनं जे एंट्रीला आहे जो सर्कल आहे
तिथून इथे यायला आणि इथून मी खराडीला गेलो होतो, एवढ्यात माझा जवळपास पाऊण तास गेला. आणि हार्डली किती किलोमीटर असेल माहिती आहे का? हार्डली 3 किंवा 4 किलोमीटर असेल. त्याच्यासाठी पाऊण तास लागला. मी पाऊण तासात मिरजेतनं घरात जाऊन सांगलीतनं परत घरी येतो. पण पापी पेट का सवाल आहे म्हणतं तसं आहे. महिन्यातले 3-4 दिवस यावंच लागतंय, त्याला काही पर्याय नाही. व्ह्यू एन्जॉय करत करत काम करूया. काम पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. अद्या हे तू सगळं बदलून ठेवली. हो डन. आद्या तू लॅपटॉप हँग करून ठेवली. चालू झाला. तू जा खेळ जा दीदी बरोबर, दीदी दादा बरोबर खेळ बाहेर जाऊन. डन. नाही यातलं काही मिळणार नाही. हे घे. ही आद्या, अजून एक बाहेर आहे ती आद्या आयान दादाकडे. सो बाहेर खेळत बसलेत हॉलमध्ये. बसू देत. चल भेटूया आता काम झाल्यानंतर. नंतर मी तुम्हाला इथलं दाखवतो. आहे मी 2 दिवस पुण्यामध्ये. पुण्यातलं थोडंफार जितकं मला आवडते तितकं दाखवतो. थँक्यू. थँक्यू माय. भूप.
तर आयांचा हा फेवरेट प्लेस आहे इथं पुण्यामध्ये सीझन्स मॉलमध्ये टाईम झोन म्हणून आहे. इथं असे वेगवेगळे गेम्स आहेत. हे सगळे म्हणजे मी कधी बघितले पण नाहीत. आता एक 6 महिन्या पाठीमागं आम्ही हे एक्सप्लोअर केलं होतं पहिल्यांदा आणि फर्स्ट टाईम आम्ही नुसतंच बघितलं होतं. एकतर काही कळतच नव्हतं की कसं करायचं. त्याचं एक ATM सारखं छोटं कार्ड असते, ते पुढं दाखवीन मी तुम्हाला. हा एक वेगळाच प्रकार आहे. हे मी कधीही बसलेलो नाही. हे सगळं बहुतेक ते VR वगैरे त्या रिलेटेड काहीतरी आहे आणि ते मला काय ते तेवढं आवडलं नाही म्हणून मी कधी अनघाला पण बसून दिलं नाही आणि मीही बसलो नाही. तर सांगायचं काय की ह्या गेम झोनमध्ये असं ते छोटं ATM सारखं कार्ड असते, त्याच्यात पैसे भरायचे तिथं जाऊन. हे बघा ते आता अनघा टॅप करते तिथं आणि ते टॅप केल्यावर मग गेम सुरू होतोय. काय म्हणजे आणि ते प्रत्येकाला पैसे आता ते एक कार्ड रिचार्ज करायला होते काय ते 1400 का 1500 रुपये आहेत आणि साधारणपणे सरासरी एक गेम 100 रुपयाच्या आसपास असतोय. म्हणजे एका वेळेला गेलं की एक 10-12 गेम खेळले की तुमचं ते कार्ड एम्प्टी परत रिफिल करायला पाहिजे. पण इथं विविध गेम असतात ते आयांना आवडतात त्यामुळं आम्ही नेतो त्याला तिथं. तेवढंच त्याला नाहीतर पुण्यात त्याला भयानक बोर होतं आहे एरवी. तर त्याच्यामुळं आम्ही इथं नेतो. इथं मी तर आयुष्यात कधी बघितलेच नाहीत असले गेम्स. आपण कुठं असले खेळत होतो. जास्तीत जास्त मारिओ आणि ते कॉन्ट्रा त्याच्यावर तर मी थोडं पुढं येऊन मग हाफ लाईफ वगैरे पण कंडिशन झिरो वगैरे हे इथं वेगळेच गेम आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी नेक्स्ट लेवल झालेली आहे. तर ते आयनला आवडते म्हणून आम्ही त्याला इथं आणतो. हे सीझन्स मॉलमध्ये बहुतेक लास्ट फ्लोअरला हे टाईम झोन आहे. तुम्ही पण एन्जॉय करा. मी तर ऑलरेडी केलेलं आहे एन्जॉय. आणि ना तुम्ही गेम्स खेळल्यानंतर जेव्हा तुम्ही कंटाळता किंवा तुमचे पैसे संपतात फायनली तर त्याच्यानंतर तुमचं ते कार्ड दाखवल्यावर एक स्कोअर कॅल्क्युलेट होतो आहे आणि समजा तुम्ही 400 स्कोअर केला असेल 500 स्कोअर केला असेल तर त्यानुसार तुम्हाला इथनं काहीतरी एखादं गिफ्ट लागू शकतं. म्हणजे हे इथं कॅडबरीपासून ते टेडीवेअरपर्यंत सगळं आहे. तर त्याच्यामुळे जसा तुमचा स्कोअर असेल त्यानुसार तुम्हाला काहीतरी गिफ्ट लागतं. आयांना फक्त 2 5 स्टारच्या कॅडबरी लागल्या कारण त्याचा स्कोअर बहुतेक 125 तेवढाच झाला होता. त्याच्यामुळं छान वाटतंय पण ते हे कधी मी पण अनुभवलं नसल्यामुळं मला ते थोडं विचित्र वाटतंय. पण आता गो विथ द फ्लो म्हणावं लागेल. बाकी मॉलची वाईब जबरदस्त आहे. मला ह्या मॉलची वाईब खूप आवडती. मी आणि अनघा म्हणजे आमचं लग्न जस्ट झालं होतं तेव्हापासून आम्ही या मॉलमध्ये येतो. त्यामुळे एक इमोशनल कनेक्ट आहे या मॉलशी. आणि इथं ती कन्नुकी चाय म्हणून आहे ना तिथं 80 रुपयाला काहीतरी चहा आहे. मी कधी खरेदी करणार नाही. बाकी मला मॉल जबरदस्त वाटतोय. वाईब आहे इथं वाईब.